नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण सर्वजण फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहोत. तर जवळजवळ 6 महिन्यापासून म्हणजेच लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर आपण दररोज न चुकता लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येतो. पण तरी सुद्धा जवळजवळ 98% महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. जर आपल्या सर्वांना लाडकी बहीण योजनेची प्रत्येक अपडेट, प्रत्येक महत्वाची माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पाहिजे असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की फेब्रुवारी हप्त्याची तारीख डिक्लेअर केलेली आहे. 18, 19, 20 फेब्रुवारी अशा 3 दिवसात 3 टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहे. थोडं लेट होण्याचं कारण म्हणजे अर्ज पडताळणी चालू आहे, त्याच्यामुळे हा हप्ता येण्यासाठी थोडं लेट झालेला आहे. पण 18, 19, 20 या 3 दिवसांमध्ये 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये असणार आहे. पण सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे पुढच्या महिन्यापासून म्हणजेच मार्च पासून सर्वांच्या खात्यामध्ये 2100 रुपये यायला सुरुवात होणार आहे. तसेच असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की गरीब महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबरोबर साडी सुद्धा मिळणार आहे. पण साडी कधी मिळणार, कुठे मिळणार याबद्दल सरकारने अजून फिक्स काही सांगितलं नाही. पण साडी मिळणार एवढे 100% सरकारने सांगितलेलं आहे. तर जशी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल मी तुमच्यापर्यंत माहिती ती घेऊन येईल. आणि ज्या कोणी महिला निकषात बसत नाहीत तरी सुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा घेत आहेत, त्यांनी घाबरून जाऊ नका. सरकार तुमच्यावरती कोणतीच कारवाई करणार नाही आणि कोणाकडूनही जबरदस्तीने पैसे मागून घेणार नाही. म्हणून कोणीही घाबरू नका आणि कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. सरकार कोणाकडूनही जबरदस्ती करणार नाही आणि कारवाई करणार नाही. हा, पण ज्याला वाटत असेल की मला पैशांची गरज नाही आहे त्यांनी स्वतःहून आपले अर्ज रद्द करायचे आहेत. तसेच आजच सुप्रीम कोर्ट लाडकी बहीण योजनेबद्दल महाराष्ट्र सरकारवरती नाराज झालेला आहे. तुम्ही ही बातमी पाहू शकता. निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या मोफत सुविधांच्या घोषणेवरती सुप्रीम कोर्ट नाराज झालेला आहे. मोफत सुविधांच्या योजनांमुळे लोक काम करू इच्छित नाहीत. म्हणजे लोकांना आयते पैसे 1500 असेल, 2100 असेल असे अकाउंटला मिळतात. त्यामध्ये त्यांचं महिन्याभराचं थोडंसं का होईना पण त्यांचा खर्च भागतो. त्याच्यामुळे लोकांना फुकट पैसे खाण्याची सवय होईल असं सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला सांगितलेलं आहे. हे कोणी नेता किंवा विरोधी पक्षनेते नाही बोलत, तर स्वतः सुप्रीम कोर्ट बोलत आहे की लोकांना मोफत पैसे घ्यायची सवय लागेल आणि ते विकासासाठी घातक असेल, विकासासाठी ते योग्य नाही. त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की सरकार सुप्रीम कोर्टाचं ऐकेल का. पण कोणीही घाबरायचं नाही किंवा कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. जे काही सरकार करेल ते लाडक्या बहिणीच्या हितासाठीच करेल. कारण महाराष्ट्राचं हे महायुती सरकार आहे, ते लाडक्या बहीण योजनेमुळे सत्तेत आलेलं आहे आणि ही गोष्ट सत्य आहे आणि हे त्यांना सुद्धा माहिती आहे. म्हणून लाडकी बहीण योजना ही चालूच राहील. फक्त ज्या महिला श्रीमंत आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहेत, फक्त त्यांच्या अर्जांची पडताळणी चालू आहे. पुण्यातून एक खळबळजनक बातमी पुढे आलेली आहे की पुण्यातील जवळजवळ 75,100 महिला म्हणजे जवळजवळ 76,000 महिलांकडे अर्जाची पडताळणी केली असता असं समजलं की त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, 4 चाकी गाडी आहे त्यांच्याकडे. म्हणजे त्या महिला आधीच खूप श्रीमंत आहेत पण तरी सुद्धा फुकट 1500 रुपये मिळतात म्हणून ते लाभ घेत आहेत. त्यामुळे अशा महिलांचे अर्ज रद्द केलेले आहेत. तसेच लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेर तपासणी हे ग्रामसेवक करत आहेत आणि अंगणवाडी का सेविका करत आहेत. म्हणजे दोघांवरती जबाबदारी टाकलेली आहे, एक म्हणजे ग्रामसेवक आणि दुसरा म्हणजे अंगणवाडी सेविका. म्हणजे ज्या अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घेतले त्याच आता लाडक्या बहिणीच्या अर्जांची फेर तपासणी करत आहेत. सर्वात मोठे 2 निकष तपासले जात आहेत, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. 2च निकष जास्त तपासले जात आहेत. एक म्हणजे लाडक्या बहिणीच्या घरी 4 चाकी वाहन नसावं आणि दुसरं म्हणजे लाडक्या बहिणीच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयाच्या आत असावं. हे 2च निकष तपासले जात आहेत. तर लाडकी बहीण योजनेबद्दल प्रत्येक महत्वाच्या अपडेटसाठी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचावी म्हणून सर्वांनी आपल्या चॅनलला न चुकता सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.